आहे। आरोपीला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आलेली होती, पण आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भातली एक अपडेट, या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। विजय यांना विचारूया। विजय, काय अपडेट कोर्टातून? आता युक्तिवाद बांद्रा कोर्टामध्ये सुट्टीच्या केल्यानंतर न्यायालयाने आता 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि आता या ठिकाणची पुढची जी प्रोसिजर आहे आता ती सुरू होणार आहे। पोलीस या पूर्ण घटनेचा तपास करणार आहेत। हा जो आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याचं सांगितलं जातंय, त्यामुळे हा बांगलादेशातून भारतात कसा आला, त्यामुळे त्याला कोणी मदत केली, तो कुठे कुठे राहिला, त्याने कशा प्रकारे कुठे कुठे काम केलं, या सगळ्याचा तपास आता पोलीस करणार आहेत। आणि हा जो हल्ला करायला आलेला नेमका हल्ला करण्यासाठी का त्याने हल्ला केला आणि कशासाठी आला होता, की चोरी करण्याच्या उद्देशाने आलेला होता की अन्य काही बाबी आहेत का, किंवा ज्या अतिरेकी कारवाई आहेत त्याच्यामधला हा कोणी आहे का, याचा सुद्धा पोलीस तपास घेणार आहेत। आणि नेमका हा जो हल्ला झालेला आहे त्यामुळे अजून त्याच्याबरोबर कोणी साथीदार आहेत का, हा कुठे कुठे गेला होता, कुठे केस कापले, कुठे गेला, कुठे त्याचा आश्रय होता, आश्रय द्यायला त्याला कोणी दिलेला होता, असं सगळं पूर्ण तपास जो आहे आता पोलीस करणार आहेत। आणि नेमका या ठिकाणी जर आता पाहिलं तर आता आरोपीला कोर्टातून नेण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन सुद्धा वाढवण्यात आलेलं आहे। मोठा फौजफाटा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, परंतु हा संपूर्ण जो परिसर आहे आता सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आणि आता हा आरोपी आहे तो त्याच्यासोबत अजून कोणी आरोपी आहेत का हे सुद्धा सगळं पाहायला जाणार आहे। सुवर्णा, नक्की विजय, आपण असेच सोबत राहा। प्रेक्षकांना पुन्हा एकदा माहिती सांगूया, या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी वांद्रे कोर्टाची दृश्य आपण विजय यांच्या कॅमेऱ्यातून बघतो आहोत। या चोराला, या आरोपीला याच कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। आता त्याचा सगळा तपास होईल, तो खरंच बांगलादेशी आहे का, तो इथे कुठे राहत होता, त्याला कोणी मदत केली कागदपत्रांकरता, हे सगळं तपासलं जाईल। चोरीच्या उद्देशानं तो सैफ अली खानच्या घरात शिरला का, त्याचा अजून कुठला हेतू होता, हत्यार त्याच्याकडनं कुठून आलं, हे सगळं तपासलं जाईल। मात्र त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेला आहे। आणि जसा उल्लेख विजय यांनी केला, आज रविवार आहे, त्यामुळे रविवारी सुटीचं कोर्ट चालू असतं आणि त्या सुटीच्या कोर्टामध्ये या आरोपीला हजर करण्यात आलं आणि त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। 5 दिवसांनी पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतर पोलीस कोठडी मिळते का काय ते बघायचं। मात्र आत्ता तरी 15 दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती, पण 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्याला पुन्हा कोर्टातून कुठे कुठल्या पोलीस स्टेशनला नेलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भात 55-60 तासांनंतर या आरोपीला अटक करण्यात आली। विजय, सुनावणी दरम्यान काय झालं, काय सांगाल? या ठिकाणी आता जो युक्तिवाद झालेला आहे आणि जे पोलिसांनी हा बांगलादेशी असल्यामुळे त्याची जी कागदपत्र आहेत ती तपासण्यासाठी आम्हाला त्याची पोलीस कोठडी पाहिजे असं सांगितलं होतं। आणि ह्या संपूर्ण प्रकारामध्ये न्यायालयाने संपूर्ण जी पोलिसांची जी बाजू मांडली ती पूर्ण ऐकून घेतलेली आहे आणि ही बाजू ऐकल्यानंतर त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। आणि आता त्याला पोलीस ठाण्याच्या दिशेने पोलीस घेऊन गेलेले आहेत। आता म्हणजे आता जी तुमच्या समोरनं व्हॅन गेली विजय, त्यातनं या सैफ अली खानच्या हल्ला करणाऱ्या आरोपीलाच नेलं गेलं का, आणि त्याला कुठल्या पोलीस स्टेशनला नेणार आहेत? आता या ठिकाणी ही जी घटना घडलेली आहे आपण पाहिलं तर ही बांद्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घेतलेली गेलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी याला शक्यतो बांद्राच्या पोलीस स्टेशनमध्ये नेतील अशी शक्यता आहे, परंतु याला जेव्हा आणलं होतं तेव्हा त्याला खारच्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे यामध्ये आता पोलीस नेमकं कुठे नेतात हे आता थोड्या वेळात स्पष्ट होईल। आणि संपूर्ण या ठिकाणी आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे वकील होते ते आपल्याला आता माहिती देत आहेत। नक्की विजय, तुझ्या माध्यमातून वकिलांची प्रतिक्रिया प्रेक्षकांपर्यंत पोहोचेलच। वकिलांची ही प्रतिक्रिया काही क्षणात येते।
आरोपी लगे घेऊन गेले आज कोर्ट में मुद्दा उठाया गया है कि 309 लगने वाला है बीएनएस के हिसाब से, पर 309 एप्लीकेबल नहीं होता है बिकॉज देर इज नो थ्रेटन, देर इज नो मोटिव ऑफ द आज कोर्ट में मुद्दा उठाया गया है कि 309 लगने वाला है बीएनएस के हिसाब से, पर 309 एप्लीकेबल नहीं होता है बिकॉज देर इज नो थ्रेटन, देर इज नो मोटिव ऑफ द टू assault the Saif Ali Khan, but there is a clear-cut violation of the section 43A and 35(1)AB because their notice has not been served. First of all, the police has stated that he is not a resident. 6 महीने से वो यहाँ पे रह रहा है, लेकिन वो कई सालों से रह रहा है। आज कोर्ट ने खुद सामने पब्लिक प्रोसिक्यूटर ने एडमिट किया है कि वो 7 साल से रह रहे, 7 साल से रह रहे। लेकिन 7 साल से अगर वो रह रहे और उनका क्या है बैकग्राउंड, तो उन्होंने कुछ किया नहीं है। द रिमांड इज वेरी फॉल्टी, हैज नॉट बीन स्टेटेड द क्लियर ट्रांसपेरेंसी। सेकेंड थिंग, the police custody was not required as all the weapon and everything has been recovered by the investigation officer. Only forensic report and other things are there. It has to be taken care by the investigation officer by the FSL report, not by the custody. Just because it is a Saif Ali Khan, the matter has been hyped and he has been extended to police custody. इंटरनेशनल इशू नहीं है, वो एक यंग बच्चा है, उसको स्केपगोट किया गया है। थांबा इथे थांबा। फर्स्ट ऑफ ऑल, एलिगेशन जो बताए गए इंटरनेशनल, देर इज नो सच इंटरनेशनल एलिगेशन और नो सच प्रूफ। अभी तक इन्वेस्टिगेशन ऑफिसर ने कोई ऐसा प्रूफ नहीं बताया है कि उसमें पता चले कि इंटरनेशनल इश्यूज है। अभी वो बांग्लादेशी है ओरिजिन, ये नहीं है, वो अभी तक कंफर्म ये नहीं है, उनके पास कोई डॉक्यूमेंट्री एविडेंस नहीं है, कोई इंटरनेशनल इशू नहीं है और कोई अटेम्प्ट टू मर्डर नहीं है। और उनमें अभी फर्स्ट ऑफ ऑल मुझे एक क्वेश्चन आता है कि अगर सैफ अली खान कोई एक नॉर्मल आदमी तो नहीं है जो उनके घर पे कोई सिक्योरिटी नहीं होगा, अचानक कोई आदमी अचानक कैसे घुस गया, कैसे वो गया? विच अदर रिलेटिव ऑफ द एक्यूज are not coming forward because of the pressure, because of that they had appointed. परिवार वालों ने आपसे संपर्क किया है क्या? परिवार वालों से उनके जो है फ्रेंड्स के, उनके जो रिलेटिव है जो मेरे पहले क्लाइंट्स हो चुके हैं, उन्होंने मुझे संपर्क किया और उन्होंने मुझे बताया कि आप इनके लिए कीजिए क्योंकि इनका प्रेशर है। उनको कितने साल से ये हिंदुस्तान में रह रहे थे, कहाँ रह रहे थे, कहाँ इनका गांव है, कहाँ इनका घर है? कुछ आज पुलिस कस्टडी 5 दिन के लिए दी गई है और उनको बताया गया है कि 5 दिन में उनको रिपोर्ट सबमिट करने बोला है कि जो भी रिपोर्ट है आप सबमिट कीजिए। और उनके पास पहली बात तो कोई ऐसा प्रूफ नहीं है कि वो प्रॉपर बांग्लादेशी है, वो 6 महीने पहले आए। इट इज़ अ रॉन्ग स्टेटमेंट। कहाँ का रहवासी है सर? कोई जानकारी अगर आप... यहीं पे वो रह रहा था, 7 साल के ऊपर से वो रह रहा है और परिवार यहीं पे है और मुंबई में है। परिवार के लोग क्यों नहीं आए सर? सर परिवार के लोग कहाँ हैं? परिवार के लोग कहाँ पर हैं? परिवार के लोग प्रेशर के वजह से और ये इसके वजह से नहीं आ पाए हैं आज। आगे वो बेल के वक्त और आगे जब होगा प्रोसीजर वो आ जाएंगे। ठीक है, थैंक यू। क्लियर कट व्हायलेशन। वकिलांची ही प्रतिक्रिया होती। नो प्रॉपर 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे, पण अटेम्प्ट टू मर्डर हा चार्ज लावण्यात आलेला नाही। तो चोरीच्या उद्देशानंच घरामध्ये शिरला होता, पण त्याने हल्ला मात्र केलेला आहे आणि त्यामुळे आता पुढचा तपास 5 दिवसामध्ये पोलीस करतील। आत्तापर्यंत पोलीस असं म्हणत होते की 6 महिने हा बांगलादेशातून आलेला आहे आणि 6 महिने इथे वास्तव्याला होता, पण 7 वर्षांपासून तो इथे होता असं त्याचा सरकारकडून जो मिळालेला वकील आहे तो सांगतोय आणि त्याची फॅमिली पण इथेच आहे असं कळतंय। आता अर्थात या सगळ्या संदर्भात म्हणजे या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय अँगल दिसत नाही असंही आरोपीचे वकील म्हणाले,
पण आता या सगळ्यामध्ये पोलीस अधिक माहिती काय खणून काढतात हे बघणं महत्त्वाचं आहे आणि पुढच्या 5 दिवसामध्ये ती माहिती समोर येईल असंही कळत आहे। त्यामुळे ही जी आरोपीच्या वकिलांनी दिलेली माहिती आहे त्यामध्येही काहीतरी बदल होऊ शकतो। येत्या काळामध्ये खरी माहिती त्याच्या संदर्भात ती सगळी समोर येईलच। या आरोपीला घेऊन पोलीस तिथून बाहेर पडलेले आहेत वांद्र्यामधून आणि वांद्रे पोलीस स्थानकात त्याला नेतात का खार पोलीस स्थानकात त्याला नेतात हेही आपल्याला आमचे प्रतिनिधी सांगतील। मात्र आपण बघतोय कोर्टात सुनावणी झाली आणि कोर्टात सुनावणी झाल्यावर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आणि पोलीस त्याला याच व्हॅनमध्ये बसवून घेऊन गेलेले आहेत। आपल्याला न्यूज 18 लोकमत माहिती देत असताना दृश्यांमध्ये हेही दिसलं की त्याला कोर्टातून बाहेर आणण्यात आलं, त्याला व्हॅनमध्ये बसवलं गेलं आणि त्याला वांद्रे परिसरातून नेलं गेलेलं आहे। त्याला खार पोलीस स्थानकात नेतात की त्याला वांद्रे पोलीस स्थानकात नेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। तो उनका एंगल बदल दिया गया है केस का ताकि उनको कॉन्स्पिरेसी ऐसे बताया जाए। मतलब आप कह रहे हैं कि वो बांग्लादेशी है कि उसके वो भारतीय, आपका दावा क्या है? बांग्लादेशी पहले था, अभी वो यहाँ पे ही रह रहे हैं, कई सालों से रह रहे हैं। जो पुलिस ने 6 महीने का बताया वैसा 6 महीने से वो नहीं रह रहे हैं। मोर देन 7 years। क्या परिवार से संपर्क हुआ? क्या कोई भी परिवार से किसी संपर्क करने की कोशिश की आपने? परिवार के लोग क्यों नहीं आए? क्या किसी देखो आज एक फर्स्ट रिमांड है, पुलिस अपना काम करेगी और जो इन्वेस्टिगेशन में अभी देखते हैं नेक्स्ट रिमांड में क्या परिवार कहाँ रह रहा है? परिवार कहाँ पर है? परिवार कहाँ पर है? परिवार यहीं पे है, बॉम्बे में ही है, सब उनके हैं, उनके रिलेटिव भी यहाँ पे ही सब है और उनके जो फ्रेंड्स हैं सर्कल में उन्होंने भी उनको सपोर्ट करने के लिए बोला गया उसे है। बांग्लादेशी क्यों बोला जा रहा है? अभी सर वो उनको पूछिए। Has he accepted to the crime? सर मराठी में नो 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 कहाँ के रहने वाले? आमचे प्रतिनिधी विजय देसाई हे वकिलांची प्रतिक्रिया घेत आहेत। या प्रकरणामध्ये कुठलाही आंतरराष्ट्रीय अँगल नाहीये। 7 वर्षापासून तो इथे राहतो आहे, त्याचे कुटुंबीय मित्रपरिवार इथेच आहेत असा दावा आरोपीचे वकील करतायत। चोरीच्या हेतूनच तो घरात शिरलेला होता, अटेम्प्ट टू मर्डर हा चार्ज लावलेला नाही असं वकिलांनी सांगितलंय। सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्याला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। कासारवडवली ठाणे इथून त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर खार पोलीस स्थानकात त्याला ठेवलेलं होतं। त्यानंतर खार पोलीस स्थानकामधून वांद्रे कोर्टात त्याला हजर करण्यात आलं। तिथे सुनावणी झाली, त्याचा चेहरा दाखवायला सांगितला गेला। त्याने दादर ते ठाणे या दरम्यानच्या काळात जिथे जिथे तो थांबला किंवा प्रवास केला असेल त्या तासांमध्ये त्या कालावधीमध्ये त्याने केस कापले आणि आपला लुक बदलण्याचा प्रयत्न केला। आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याशी बोलूया। विजय, आत्ताच वकिलांची प्रतिक्रिया आली, वकिलांनी काय म्हटलंय या आरोपी संदर्भात? बरोबर आहे सुवर्णा, या ठिकाणी वकिलांची जी बाजू आहे ती त्यांनी वेगळ्या प्रकारे मांडलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो विषय आहे तो इंटरनॅशनल विषय नाही आहे आणि हा बांगलादेशी असल्याचे पुरावे सुद्धा पोलिसांकडे नाही असं वकिलांचं म्हणणं आहे। परंतु पोलिसांनी यावरती तपासामध्ये त्याच्याकडे कोणतेही भारतातले कागदपत्र नसल्याचं म्हटलेलं आहे आणि ह्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालयाने आता 5 दिवसाची कोठडी दिलेली आहे आणि या 5 दिवसाच्या कोठडीमध्ये हा जो आरोपी आहे खरोखरच बांगलादेशी आहे का, त्याने भारतात कसा प्रवेश केला, कुठून प्रवेश केला, कशा प्रकारे ह्याने या ठिकाणी वास्तव्य केलं, कोणत्या ठिकाणी त्याने काम केलेलं आहे, हे सगळी माहिती जी आहे आता पोलीस गोळा करणार आहे आणि 5 दिवसात त्याला सगळे जे धागेदोरे आहेत ते खडून काढावे लागणार। कारण ह्या आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी केस सुद्धा कापले होते आणि वकिलांचं असं म्हणणं आहे त्यांनी जो हे हल्ला केलेला आहे तो कोणत्याही मर्डर करण्यासाठी या खून करण्यासाठी केलेला नव्हता, परंतु त्यांनी हा चोरीच्या उद्देशाने हा आतमध्ये शिरला असं त्यांचं म्हणणं आहे, वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे या केसमध्ये थोडंसं आता पोलीस कशा प्रकारे तपास करतात याकडे पाहिलं जाईल। कारण या ठिकाणची जी सिक्युरिटी आपण पाहिली तर या ठिकाणी हा आतमध्ये गेलाच कसा या सैफ अली खानच्या ज्या घरामधले कोणी सदस्य यामध्ये म्हणजे जे काम करणारे जे लोक असतील ते यामध्ये सामील आहेत का असं सुद्धा आता पोलीस तपास करणार आहेत। कारण एवढ्या मोठ्या सिक्युरिटीमधून तो आतमध्ये गेलाच कसा हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो आणि त्यामध्ये संपूर्ण जर पाहिलं तर हे इतकी सिक्युरिटी असताना त्याने जो प्रवेश केलेला आहे त्यामुळे नक्कीच कोणतरी यामध्ये सामील असावा की त्याला आतमध्ये प्रवेश दिला असावा अशी सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे। वकिलांनी पोलिसांचे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि त्यांनी आता पुन्हा
आज कोणी आलेले नाही असं सुद्धा सांगितलं जात आहे. परंतु ही पहिलीच वेळ असल्यामुळे पुढच्या जेव्हा सुनावणी होईल त्यावेळी या ठिकाणी त्यांचे नातेवाईक येतील असं सुद्धा वकिलांचं म्हणणं आहे. आणि संपूर्ण या घटनेच्या तपासाचा करण्यासाठी पोलिसांसमोर एक आव्हान सुद्धा असणार आहे. याने हे कागदपत्र कसे आणले का, याला हा जर बांगलादेशी आहे तर याने प्रवेश कसा केला, या सगळ्याची माहिती आता पोलिसांना शोधावी लागणार आहे. आणि जर नक्की. खरोखरच जर बांगलादेशी असेल तर आपल्या कुठेतरी सुरक्षित कुठेतरी त्रुटी आहेत असं नक्की विजय, धन्यवाद. आपण ही माहिती दिली त्याबद्दल. आमचे प्रतिनिधी फोनवरून विजय देसाई वांद्रे कोर्टाच्या परिसरातून माहिती देत होते.